तुला सांगते, स्टोअर म्हणजे ना DNA असतो एखाद्या रेस्टॉरंटचा, आणि इतका महत्वाचा पार्ट आहे तो. रेस्टॉरंटमध्ये स्टोअर व्यवस्थित असणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे हाऊसकीपिंग, की जिथं ऍक्च्युली भांडी घासली जातात. तिथं ओल असतेच, तिथं ओलं राहणारच आहे, कारण तिथे भांडी घासली जातात आहेत. आमच्याकडे म्हणण्यापेक्षा ना ऍक्च्युली स्टँडर्ड प्रॅक्टिसेस काय असतात माहितीये का, त्याच आम्ही फॉलो करतो आहे. की बाहेर ना जेव्हा भांडी आतमध्ये येतात ना, तेव्हा त्याचे 3 सेग्रिगेशन आहेत. आधी त्याच्यातलं अन्न काढलं जातं, जे अन्न बाहेर वेगळं व्यवस्थित वेट कचरा, ड्राय कचरा असं सेग्रिगेशन होतं. मग ती भांडी इथे धुवायला येतात. इथे 2 प्रकारांमध्ये आहे पाण्याची सोय. एक तर गरम पाणी आणि थंड पाणी. पण पाण्यामध्ये टाकायच्या आधी सोप ऑइलमध्ये टाकलं जातं आणि मग ते क्लीन केले जातात. आणि ही मावशी फक्त इथली प्लेट्स धुण्याचं काम करत नाहीये, तर इथली स्वच्छता बाळगण्याचं काम ती स्वतःवर घेऊन स्वतः ते सगळं करते. हो ना मावशी? त्रास होतो का? नाही ना, व्यवस्थित चालतं. कारण स्टँडर्ड प्रॅक्टिसेस चालतात, कारण प्रोसेस ओरिएंटेशन काम चालतं, कारण रोटेशन मध्ये कामं चालतात. आणि हाच सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला तुकाराम सर कायम सांगत आलेले आहेत. इतके दिवस झाले ते त्याचीच बोंब मारतात आहेत की SOP सांभाळा. जे SOP सांभाळतील ते जिंकतील आणि तेच भारताला समोर नेतील आहेत.